मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेकरीत लाकडी आणि कोळसा भट्टी वापरण्यास पालिका क्षेत्रात बंदी घालण्यात आली आहे। या निर्णयामुळे बेकरी असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे। याचा बेकरी व्यवसायावर कसा परिणाम होणार आहे, यामुळे प्रदूषण खरंच कमी होणार आहे का, जाणून घेऊया। मुंबईकरांचा सर्वात आवडीचा पदार्थ अर्थात वडापाव। पण महापालिकेच्या एका निर्णयामुळे मुंबईत वडापाव मधल्या पावाचा तुटवडा निर्माण होणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला है। प्रोडक्शन में कोई दिक्कत नहीं है, लेकिन हमारे कॉस्ट पे दिक्कत है। कॉस्ट बढ़ जाएगा हमारा, वड़ा पाव भी बढ़ जाएगा, कीमत बढ़ेगा। अगर हमारा पाव का रेट बढ़ेगा तो वड़ा भी बढ़ेगा, उसका रेट भी बढ़ जाएगा। तो अब बेकरियां अगर बंद हुई तो सप्लाई कम हो जाएगा, काफी लोगों को नुकसान होगा। और इस चीज के हम लोग चाहते हैं कि सरकार हमारी कहीं ना कहीं इस चीज के लिए हेल्प करे और हमको टाइम बढ़ा के दे। आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया। मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणामुळे कोळसा भट्ट्यांवर निर्बंध घालण्यात आले। मुंबई महापालिका क्षेत्रात ही बंदी लागू करण्यात आली। बेकरी उद्योग, हॉटेलमधील तंदुरी पदार्थ यांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे। या व्यावसायिकांना इलेक्ट्रिक भट्ट्यांचा वापर करणं बंधनकारक असेल। पर्यायी उपाययोजना करण्यासाठी जुलैपर्यंतचा त्यांना अल्टिमेटम देण्यात आलाय। मुंबई महापालिकेकडून बेकरी आणि हॉटेल्स अशा आस्थापनांना नोटीस पाठवण्यास सुरुवात झाली आहे। मात्र याला बेकरी असोसिएशननं विरोध दर्शवलाय। जर तुम्ही हे 100-125 वर्ष जुने भट्ट्या जर नष्ट केल्यात तर ते मुंबईचं एक हेरिटेज नष्ट होण्याचं काम होईल। हे इराणी कॅफेज 100, 125, 150 वर्ष जुने जे इराणी कॅफेज आहेत, जे एक मुंबईची ओळख बनलेली आहे, हे ह्यांना हेरिटेजचा दर्जा देऊन ह्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीला ह्याचं महत्त्व समजेल, ह्याचा इतिहास समजेल। मुंबईतल्या या बेकऱ्या अनेक दशकं आणि काही तर 100 वर्षांपेक्षा जुन्या आहेत। दशकानुदशकं इथले पदार्थ तयार करण्यासाठी कोळशाच्या भट्टेचा वापर केला जातो। मात्र त्याऐवजी इलेक्ट्रिक किंवा गॅसवर चालणाऱ्या भट्ट्यांचा वापर करण्याच्या सूचना केल्यानं अनेकांनी नाराजीचा सूर आळवलाय। आज पाव जो बनता है बेकरियों में वो स्टेपली यूज होता है 70% पाव भाजी या वड़ा पाव के लिए। तो आज उसके ऊपर बहुत असर पड़ने वाला है। फ्यूल कॉस्ट भी 3 गुना हो जाने वाला है ये चेंजेस से। अगर गैस वापरेंगे और इलेक्ट्रिसिटी वापरते तो 5 गुना हो जाएगा। तो उसका इफेक्ट 100% ब्रेड के कॉस्ट के ऊपर पड़ने वाला है। याच बेकरी प्रोडक्टवर लाखो लोकांचं पोट अवलंबून आहे। शिवाय आपलं पोट भरण्यासाठी वड्याला लागणारा पाव सुद्धा याच लाकडी भट्टीतून बेकरीतून येतो। शिवाय गल्लोगल्ली जे आपण वडापाव स्टॉल बघतो त्यांना सुद्धा पुरवठा याच बेकरींमधनं होतो। आणि त्यामुळेच ज्यांचं पोट या व्यवसायावर अवलंबून आहे त्यांच्याशी मुंबई महापालिकेनं चर्चा करणं निर्बंध लावताना गरजेचं आहे। आणि त्यामुळे चर्चा, त्यासोबत त्यांना समजून सांगणं आणि त्यांचं जसं म्हणणं आहे की त्यांना वेळ हवा आहे तो वेळ देणं हे आवश्यक आहे। आणि मुंबई महापालिका निर्बंध कडक करताना, नोटीस पाठवताना किंवा कारवाई करताना या सगळ्याचा विचार करेल हीच अपेक्षा आहे। कॅमेरामन अनिल संगरेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।